मजा येणार आहे. शेवटपर्यंत हा इंटरव्ह्यू पाहत राहा. ओव्हर टू यू, माझ्या तिन्ही सहकाऱ्यांकडे या कार्यक्रमाची पुढची सूत्र. ईपी आहे. ईपी आहे. 1 2 3 4 5 6. तिच्याकडे ईपी नाही आहे. नमस्कार नमस्कार. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑडिओ ऑडिओ टेस्ट 1 2 3 4. ऑडिओ टेस्ट. मॅडम तुमची ऑडिओ ऑडिओ टेस्ट. ऑडिओ टेस्ट 1 2 3 4. ही ऑडिओ टेस्ट आपल्याला खूप उपयोगी ठरणार आहे नंतर. मनश्री. नमस्कार. झी 24 तासच्या या महिला सन्मान विशेष सोहळ्यामध्ये तुमचं स्वागत करण्यातच आलेलं आहे. मात्र या विशेष सत्रामध्ये मी तुमचं स्वागत करते आहे. आम्ही तिघी इथे का, हा प्रश्न याचं उत्तर माझ्या मैत्रिणीने तुम्हाला दिलं. खरं तर आजचा हा सोहळा पूर्णतः आमच्या झी 24 तासच्या महिला टीमने आयोजित केलेला, नियोजित केलेला. सोबतच तुम्ही बघताय की इकडे सूत्रसंचालक महिला आहेत, नियोजनामध्ये महिला आहेत, मुलाखतकार महिला आहेत, मुलाखत देणाऱ्याही महिला आहेत, ज्या पुरस्कार घेणार आहेत ते देखील महिला आहेत आणि तुम्ही पुरस्कार त्यांना देणाऱ्या त्या देखील महिला आहेत. अर्थातच आमचे काही पुरुष सहकारी हे आम्हाला पडद्यामागून मदत करतायत. आणि जसं मगाशी कमलेश सरांनी सांगितलं, आमच्या संपादकांनी सांगितलं की सगळ्या महिला टीमला त्यांनी एकत्रितपणे दीपप्रज्वलनासाठी इथे बोलावलं. त्यामागचा उद्देश होता अर्थातच वाऱ्याच्या झोतामुळे ती ज्योत विझू नये याकरता. मात्र घराघरातली ज्योत तेवटी ठेवण्याचं काम जी गृहिणी करते, त्याच गृहिणींचं स्वरूप आज सगळ्या या महिलांच्या रूपानं आज आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच ही ज्योत अशीच तेवती ठेवण्याचा संकल्प घेऊन आम्ही हा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे. खरं तर राज्याच्या गृहमंत्र्यांच्या गृहमंत्री तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुमच्या घराची ज्योत तेवती ठेवणं, अर्थातच त्याचा सन्मान वाढवणं हे सुद्धा तुम्ही खूप जबाबदारीने काम पार पडता. मात्र सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत करताना मला तुम्हाला एक प्रश्न फार मनापासून विचारायचा आहे. सगळेजण तुम्ही अतिशय डायनॅमिक आहात, अतिशय बेधडकपणे उत्तरं देता. कॅमेरा समोरच्या अमृता फडणवीस, कॅमेरा पाठीमागच्या अमृता फडणवीस याच्यात काहीही फरक नसतो. आजकाल युग असं आहे की फोटोला सुद्धा अनेक फिल्टर असतात. तुम्ही इतक्या अनफिल्टर कशा काय? सर्वात आधी सर्वांना नमस्कार. इथे उपस्थित रितू तावडे ताई, नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, संपादक कमलेश सुतार आणि सर्वच भगिनींनो आणि बंधूंनो माझा नमस्कार. आणि तुम्हालाही नमस्कार. अख्ख्या झी 24 तास परिवाराला नमस्कार. आज इथे येऊन खूप छान वाटतं आहे. आज आपण महिला सन्मान पुरस्कार इथे देणार आहोत अशा स्त्रियांना ज्या जीवनात त्यांनी आपले स्ट्रगल्स केले आहेत. एक आपलीच त्यांची एक कहाणी आहे आणि आपल्यासमोर ती येणार. त्याच्याने आपण पण नक्कीच इन्स्पायर होणार, मला याचा विश्वास आहे. तर ॲक्च्युली मला वाटलं होतं मला एखाद स्पीच द्यावं लागेल, तर मी स्पीचचे पॉईंट्स आणले होते. पण चांगलं आहे, मला कधी गप्पा गोष्टी करायला जास्तच आवडतं. पण द्यावी लागणार आहे. अच्छा. सर, मला वाटतं जे एक पब्लिक लाईफ असते, सोशल लाईफ, पब्लिक लाईफ, त्यात आपण सर्वांपुढे येतो आणि मग वेगवेगळे विचार, काउंटर विचार आपल्याकडे येतात. तर शांतता मनाला नसते आणि आपण त्या परसेप्शनमध्ये खूपदा वाहून जातो. आपण ॲक्च्युअल कोण आहोत हे कधीही आपल्याला, आपलं जे रूट्स आहे
ते विसरायला नको. आणि जितके तुम्ही खरे राहाल, नॅचरल राहाल, जे आहे ते राहाल, तेवढं तुम्हाला जीवनात रिस्पेक्ट, आदर जास्त मिळेल. कुछ बोले कुछ चले, आजकाल तसा जमाना आहे, पण असे लोक जास्त दिवस कोणत्याही प्रोफेशनमध्ये असो किंवा कुठेही ते पुढे जायचा प्रयत्न करत असो, हे लोक टिकत नाही. कधीही मास्क्स निघतातच. तर मला वाटतं आपण जसे आहोत, आपली जी व्हर्जन आहे जीवनाची, आपले जे विचार आहेत, तसं आपल्याला पुढे लोकांपर्यंत तसंच पोचवणं अनफिल्टर्ड जरुरी आहे. आणि मला वाटतं त्यामुळे आपण वी कॅन गो लाँग वे. तर मला वाटतं अनफिल्टर्ड राहून स्वतःसारखं राहणं, स्वतःमध्ये एक सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ रिअशुरन्स जो आपण शोधतो, ते आपण खरे राहिल्यामुळेच त्याला आपण फाइंड करू शकतो. अगदी मला असं वाटतं ना अमृताजी, हाच तुमचा एक स्टे युनिकनेस आहे. तुम्ही खूप वेगळे आहात आणि जसं आत्ता तुम्ही सांगितलं की नैसर्गिक राहणं, खरं राहणं खूप गरजेचं आहे. तोच लाँग लास्टिंग असतो. आत्ता तुम्ही एक खूप मोठा निर्णय घेतला तुमच्या आयुष्यात एक महिला म्हणून, तो म्हणजे तुम्ही तुमचा नोकरी सोडण्याचा किंवा त्या पदाचा राजीनामा देण्याचा. मला असं वाटतं की महिला बरेचदा घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या किंवा काहीतरी आव्हानात्मक पुढे आपल्याला काहीतरी करायची, न्यू बिगिनिंग, तर आपण एक कुठेतरी मागे पाऊल घेतो. तर काय हा कमबॅकचा निर्णय जो होता तुमचा, मागे घेण्याचा जो निर्णय होता तुमचा, तर तो त्याच ह्याच्यातून आला होता की याच्या मागे नेमकी प्रेरणा काय तुमच्या निर्णयामागची? जेव्हापासनं मी माझं MBA कंप्लीट केलं, तेव्हापासनं मी UTI बँकमध्ये जॉईन केलं. अँड आय हॅव बीन लिटरली मॅरिड टू UTI बँक सिन्स आय कम्प्लिटेड माय एज्युकेशन. तेव्हा ती UTI बँक होती, नंतर ॲक्सिस बँक झाली आणि इव्हेंच्युअली मी खूप काही शिकली बँकेकडनं. आपल्या देशात पण देशाचे पंतप्रधान स्वतः पुढे येऊन आपल्याला शिकवून गेले की बेटी बचाओ बेटी पढाओ. फर्दर तिला इम्पेटस देऊन बेटी को आगे बढ़ाओ. त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे हे आहे, कोणती स्त्री इंडिपेंडेंट केव्हा होते, जेव्हा बेटी बच जाती है, पढ़ जाती है, आगे बढ़ जाती है और आर्थिकदृष्ट्या ती जर सक्षम झाली तर तो सर्कल पूर्ण होतो. तर मला वाटतं एका स्त्रीचा सर्कल हा असतो की तिने हे सगळे टप्पे पार करावे. माझ्या दृष्टीने मी बँकेतनं खूप काही शिकलेली आहे अँड दिस इज गिव्ह बॅक टाईम फॉर मी. खूप काही मला अजून काही करता येईल लोकांसाठी जर माझा तो वेळ मी दुसरीकडे युटिलाइज केला. बँकेतनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी अल्ट्रा HNI क्लायंट्सना पण हँडल केलं होतं आणि एकदम गरीब घरातल्या मुलींना पण भेटलेली आहे. तर एक कॉमन लाईन जी मला यांच्यामध्ये दिसते की स्त्रिया कमावायला जरी लागल्या किंवा इंडिपेंडंट जरी झाल्या तरी स्वतःचे पैसे कसे युटिलाइज करायचे किंवा निवेश कसा करायचा, निवेश कसा समजायचा, इन्व्हेस्टमेंट समजायचे, प्लॅनिंग कसं करायचं आणि कशावर तुमचा ROI जास्त आहे, कुठे तुम्ही अडकताय, ते सगळं अजून स्त्रिया पुढे येऊन ते शिकायचा प्रयत्नही नाही करत. ते विश्वास टाकतात आपल्या घरच्या कर्त्यांवर अँड ऑल. पण मला वाटतं ह्या रस्त्यावर आता स्त्रियांनी शिकणं जरुरी आहे, कारण दॅट इज इन रिअल सेन्स ट्रू एम्पॉवरमेंट. सशक्तीकरण म्हणजे आपला जो कमवलेला पैसा आहे तो आपण कसा युटिलाइज करायचा ते शिकणं. तर ह्या एरियामध्ये पण मला खूप काही काम करायचं आहे. ग्रेट. दुसरी गोष्ट, मी जस्टिस नव्हती देऊ शकत एवढ्यात बँकेला. तर नॉट दॅट आय एम गोइंग टू सिट ॲट होम विथ माय नॉलेज अँड द लर्निंग्स विच आय हॅव फ्रॉम द बँक. मी माझी कन्सल्टन्सी चालू करते आहे फॉर व्हेरियस कॉजेस, फॉर व्हेरियस आय मीन जसं सायबर सिक्युरिटी, फॉर वेल्थ मॅनेजमेंट. माझी कन्सल्टन्सी चालू करते आहे माझ्याच काही कलिग्स बरोबर ज्यांनी जॉब माझ्याबरोबर सोडला. पण त्याच्यामुळे ते एकदा सेटअप करून मला वेळ जास्त मिळेल लोकसेवेसाठी, तर मी तो त्यात वापरणार आहे. इव्हेंच्युअली ज्या लाँग टर्म इन्स्टिट्यूट्स असतात, ज्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूट्स असतात, ह्या अजून उभ्या करायच्या आहेत आणि ते आपण गेल्यावर पण एक लेगसी म्हणून चालेल ही माझी इच्छा आहे. बरं,
तुम्ही आत्ता म्हणालात की महिलांना अनेक टप्प्यातून जावं लागतं आणि महिलांनी आर्थिक नियोजन कसं करावं हे सुद्धा तुम्ही सांगितलं आणि पुढच्या काळात तुम्हाला महिलांनी कसं आर्थिक नियोजन करावं याचे सल्ले तुम्ही देणार आहात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही कॉर्पोरेटला आधी होतात, लग्नाआधी अनेक वेळा तुम्ही म्हणाला होतात अनेक कार्यक्रमांमध्ये की राजकारणाशी माझा कुठलाही संबंध राहिलेला नाही आहे. मात्र या सगळ्या दरम्यान कॉर्पोरेट टू पॉलिटिक्स हा शिफ्ट तुमचा खूप मोठा झालेला आहे. याचे काय फायदे झाले, कारण 24 तास राजकारण बघताय. 24 तास आधी मी डॉक्टर्सचे डिस्कशन पाहायची आणि आता राजकारणी डिस्कशन्स होतात घरी अक्रॉस द टेबल कधी एकत्र आलो तर. पण मला हा बदल सुरुवातीला एक रोलर कोस्टर वाटला, पण आता मला वाटतं हे जीवन जे आहे ते खरं जीवन आहे, जिथे आपण लोकांसाठी काही करू शकतो, जिथे आपल्याला एक अपॉर्च्युनिटी मिळते की लोकांसाठी आपण त्यांच्या सुखासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी काही करू शकलो, तर तेच सगळ्यात उच्च जीवन आहे असं मला वाटतं. तर देवानी मला देवेंद्रजींमुळे बिकॉज ऑफ द फॅमिली मला एका अशा पोझिशनमध्ये ठेवलं आहे की मी आय कॅन मेक अ डिफरन्स, आणि मला वाटतं ते मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे पार पाडलं तर त्यात मला आनंद होईल. तर दिस चेंज इज अ वेलकम चेंज अँड इट टेक्स यू टू द टॉप ऑफ द पिरामिड. पण कुठल्या चर्चा साधारणतः आत्ता ऐकाव्याशा वाटतात? म्हणजे तुम्ही म्हटलात की आधी बँकिंग क्षेत्रातल्या चर्चा तुम्ही ऐकत होतात, त्या मीटिंग करणं आणि आता राजकीय चर्चांच्या मीटिंग करणं, कुठल्या जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागल्यात? इंटरेस्टिंगपेक्षा जरुरी काय आहे आजच्या दिवसांमध्ये अपडेटेड राहणं जरुरी आहे. आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचं अपडेशन जरुरी आहे आपल्यासाठी, कारण फायनली आम्ही त्याच्यावर बोलू शकतो. आमचा आवाज, आपला व्हॉईस इट मॅटर्स, आणि आपण व्हॉईस केव्हा स्वतःला करू शकतो जेव्हा वी आर अपडेटेड, वी नो की काय चालू आहे. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही आपल्या आजूबाजूला काय चालू आहे, आपल्या पॉलिसीज कशा बदलत आहेत, आपल्यावर त्याचा कसा परिणाम होतो आहे, समाजावर कसा होतो आहे. तुम्ही फक्त एक केंद्रबिंदू स्वतःला विचार करून की आम्हाला प्रॉस्पर करायचं आहे जीवनात, असं होऊन चालत नाही. आज प्रत्येकाला कित्येकांना पुढे घेऊन निघावं लागतं. तर त्यासाठी आपल्याला अपडेटेड राहणं, संपर्कात राहणं, लोकांचे विचार समजणं, त्यांच्या गरजा समजणं हे जरुरी आहे. तर मला वाटतं डिस्कशन ऑन दीज थिंग्स आजची गरज आहे. अगदी मला असं वाटतं की तुम्ही एका खूप छान सामाजिक विषयाला आत्ता हात घातलात.